हा, तर फ्लक्स ओव्हर दी कर्व्ड सरफेस किती येणार? प्लस ई इंटू पाय आर स्क्वेअर. अँड फ्लक्स ओव्हर दी प्लेन सरफेस किती येणार आहे? प्लेन सरफेस, बॉटमचा प्लेन सरफेस, त्याच्यामध्ये मायनस ई इंटू 4 ई इंटू पाय आर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. नेहमी लक्षात घ्या, फ्लक्स काढताना इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला परपेंडिक्युलरच एरिया घ्यायचा असतो. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर एरिया म्हणजे बेसचा एरिया. बेसचा एरिया किती होणार? पाय आर स्क्वेअर. ओके, आणि जेवढं बेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होणार तेवढंच कर्व्ड सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होणार. नेक्स्ट डायग्राम सी. आता डायग्राम सी मध्ये काय होणार बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती परपेंडिक्युलर टू कर्व्ड सरफेसच आहे. त्याच्यामुळे इथं फ्लक्स ओव्हर कर्व्ड सरफेस काढण्यासाठी काय करावं लागेल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर एरिया किती येणार? आता तो सगळा कर्व्ड सरफेस घ्यावा लागेल. ओके, सगळा कर्व्ड सरफेस किती येणार जरा सांगा? टोटल कर्व्ड सरफेस किती येणार? डायग्राम सी मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर एरिया आपल्याला फ्लक्स काढताना घ्यायचा असतो. किती येणार? इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दी कर्व्ड सरफेस इज इक्वल टू ई इंटू 2 पाय आर स्क्वेअर येणार. करेक्ट, अँड इट इज पॉझिटिव्ह. दॅट इज द आन्सर. कर्व्ड सरफेसच्या जवळ तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी आहे ती माहिती नाही, त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली बेसचा जो सरफेस, ऍक्च्युली इथं बेसचा प्लेन सरफेस जो आहे त्याच्यावरचा फ्लक्स जर काढायचा प्रयत्न केला तर ऍक्च्युली झिरोच येणार. ते झिरो काय येणार कोण सांगू शकेल? बेसचा जो प्लेन सरफेस आहे त्याच्यावरचा फ्लक्स झिरो काय येईल? याचं रिझन असं आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स या बघा रॅडियली आउटवर्ड आहेत. रॅडियली आउटवर्ड येण्यासाठी चार्ज इथं सेंटरला असला पाहिजे. कदाचित चार्ज सेंटरला असेल तर लाईन्स अशा येणार ना, सगळ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा येणार. चार्ज सेंटरला म्हणजे काय असणार? त्या बेसच्या प्लेनवरच चार्ज असणार. आणि चार्ज ज्यावेळी एखाद्या सरफेसवर असतो त्यावेळी काय होतं? त्या सरफेसवर फ्लक्स तयारच होत नाही. ओके, सो देअरफॉर flux on the plane surface will be equal to 0 and curved surface it will be E into 2 pi r square. या काही बेसिक्स इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, याला व्यवस्थित लक्षात ठेवा. Next question is like this. Electric field in the region is radially outward with magnitude. Electric field in a region is radially outward. Radially outward electric field is there. Radially outward electric field. It is given by the formula E is equal to AR. त्याचा फॉर्म्युला दिलाय. एक रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याचा फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू AR. रॅडियल आउटवर्ड म्हणजे काय? इथं सी डायग्राम मध्ये जे दाखवलंय ना तसं, E इज इक्वल टू AR. इफ A इज इक्वल टू 100 व्होल्ट पर मीटर and R is equal to, that is capital R is equal to 30. Capital R is equal to 0.30 meter. Then value of charge contained in the sphere of radius capital R. Then question का है? Value of charge inside sphere of radius capital R. Radius capital R. That is the question. Question काय लक्षात येतोय का बघा? There is a radially outward electric field which is given by formula E is equal to AR. Radially outward electric field म्हणजे त्याची डायग्राम काढायची झाली तर अशी काढावं लागेल. This is the center and from this point electric field is like this. Towards right, towards left, upward, downward,
in this direction, in this direction, in this direction, or in this direction. Different direction. Radially outward electric field is there like this. This is called as radially outward electric field. Radially outward electric field कुणामुळे प्रोड्यूस होतं हे अगोदर माहिती पाहिजे. इट इज प्रोड्यूस्ड बाय प्लस क्यू चार्ज. ओके, पॉइंट चार्ज असेल आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यामुळे रॅडियली आउटवर्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, विच इज गिवन बाय इक्वेशन ई इज इक्वल टू ए आर. म्हणजे त्या सेंटर पॉइंट पासून डिस्टन्स वाढत जाईल तसं काय होणार आहे, डिस्टन्स वाढत जाईल तसं इलेक्ट्रिक फील्ड कमी 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 होत जाणार. दिस इज गिवन बाय दिस इक्वेशन ई इज इक्वल टू ए आर. ए ची व्हॅल्यू 100 व्होल्ट पर मीटर दिले. आर आता काय दिलंय, कॅपिटल आर रेडियसचा एक स्पियर काढायचा इथं. कॅपिटल आर रेडियसचा एक स्पियर काढायचा आहे. दिस इज द स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर. तर या स्पियरच्या आतमध्ये चार्ज किती असेल असा क्वेश्चन आहे. कॅपिटल आर रेडियसचा स्पियर आपण इथं जर काढला तर या स्पियरच्या आतमध्ये चार्ज किती असेल. तर आता इथं फ्लक्स काढूया सुरुवातीला. फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया येणार. एरिया किती येणार, 4πr². ओके, कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी परपेंडिक्युलर टू सरफेसेस आहे ना, म्हणजे त्या स्पियरच्या सरफेसवर फ्लक्स किती येणार, E इंटू 4πr². कम्प्लीट स्पियर आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज परपेंडिक्युलर टू दॅट सरफेस. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय, ए इंटू, आता या स्पियर वरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी घ्यायची ना, मग स्मॉल आर ऐवजी कॅपिटल आर घ्यावा लागेल, कारण इथलीच आपल्याला बरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पाहिजे. म्हणजे कॅपिटल आर रेडियसची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू 4πr², दॅट इज द फ्लक्स. सो फ्लक्स ओव्हर स्पियर येणार आहे A into 4πr³. A into 4πr³ is the flux. And by Gauss theorem, flux over a closed surface किती असतं, हे मी काय सांगितलं लक्षात येते का बघा. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक स्पियर काढायचा आहे. स्पियर किती रेडियसचा, 0.3 मीटर रेडियसचा स्पियर त्यांनी काढायला सांगितलंय. तर त्या स्पियरच्या आतमध्ये चार्ज किती असेल असा क्वेश्चन आहे. 0.3 मीटर रेडियसचा स्पियर काढला तर त्या स्पियरच्या आतमध्ये चार्ज किती असेल असा क्वेश्चन आहे. मग चार्ज काढण्यासाठी काय करूया, अगोदर काय करूया, फ्लक्स काढूया. इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया ना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू ए. आता ऍक्च्युअली फ्लक्सचा फॉर्म्युला असतो E A cos θ. ठीक आहे. एरिया जर परपेंडिक्युलर असेल तर cos θ काय 1 येतं, बरोबर आहे ना. सो फ्लक्स येणार आहे E इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर एरिया म्हणजे सगळा स्पेरिकल एरिया येणार. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर एरिया. सो φ इज इक्वल टू E इंटू 4πr² येणार. परत E चा फॉर्म्युला त्यांनी दिलाय A इंटू स्मॉल आर दिलाय. ओके, मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला A इंटू कॅपिटल आर इथं घ्यावा लागेल, कारण आपल्याला सरफेसवरचीच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पाहिजे ना, कॅपिटल आरचीच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पाहिजे. सो फ्लक्स ओव्हर दिस कम्प्लीट सरफेस काय येणार आहे, कम्प्लीट कर्व्ड सरफेस ऑफ द स्पियर A इंटू 4πr³. नाउ बाय गॉस थिरम. बाय गॉस थिरम फ्लक्स इज इक्वल टू काय असतं, Q बाय चार्ज इनसाइड द स्पियर डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. सो दिस इज सेकंड इक्वेशन, दिस इज द फर्स्ट इक्वेशन. हे दोन इक्वेशन इक्वेट करूया. So therefore Q by epsilon naught is equal to A into 4πr³. So therefore charge inside the sphere should be epsilon naught into 4πr³. So charge should be, आता तुम्हाला माहित आहे की 1/4π epsilon naught ची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला, 9 into 10⁻⁹ असते. 1/4π epsilon naught ची व्हॅल्यू किती असते, 9 into 10⁻⁹. तर मग 4π epsilon naught ची व्हॅल्यू काय येणार, 1/9 into 10⁻⁹ येणार. ओके, 4π epsilon naught ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1/9 into 10⁻⁹. A is given as 100, that is 10⁻². r³ म्हणजे 0.3 चा क्यूब येणार आहे. 0.3 चा क्यूब म्हणजे 0.027 येणार. ओके, सो Q इज इक्वल टू 9 ने याला डिवाइड केलं तर 0.003. ओके, सो 0.003 इंटू
10 raised to 0.003 into 10 raised to किती येणार 10 raised to minus 7 or Q is equal to that is 3 into 10 raised to minus 10 coulomb. That is the answer. ओके 4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू माहित पाहिजे तुम्हाला 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 9 into 10 raised to 9. त्याच्यामुळे 4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू येणार 1/9 into 10 raised to 9. ओके